कथा एक चुकीचा निर्णय. मी नमिता, वय 30 वर्षे. मी एका छोट्याशा गावातून शहरात आले आणि माझं स्वतःचं एक बेकरीचं दुकान सुरू केलं. माझं लग्न होऊन अवघं 1 वर्ष झालं होतं. माझा नवरा संजय खूप समजूतदार आणि प्रेमळ आहे. आमचं वैवाहिक जीवन सुखी होतं. माझ्या दुकानात रोज येणाऱ्या ग्राहकांमुळे मला आनंद वाटायचा. त्यातच एक तरुण मुलगा विकास, वय अंदाजे 22 वर्षांचा, गेल्या काही महिन्यांपासून रोज यायचा. तो कॉलेजला असावा असं मला वाटायचं. त्याचं हसणं, बोलणं आणि रोज येण्याची सवय ह्यामुळे तो माझ्या दुकानात लक्षात यायचा. एके दिवशी मी त्याला विचारलं, विकास, तू रोज इथे येतोस, राहतोस कुठे रे? त्याने हसत उत्तर दिलं, मी तुमच्या दुकानाच्या समोरच्या इमारतीत राहतो. माझं कुटुंब गावी आहे. मी कॉलेजसाठी इथे भाड्याच्या रूमवर राहतो. मी हसले आणि म्हणाले, अच्छा, म्हणून तू रोज चहा आणि केक घ्यायला येतोस? तो हसला आणि म्हणाला, हो, तुमच्या दुकानातलं सगळं खूप छान आहे. मग त्याने विचारलं, मला घरगुती जेवणाची व्यवस्था मिळेल का? इथे कुठे मेस आहे का जिथे चांगलं जेवण मिळेल? मी सांगितलं, शहरात मेस तर खूप आहेत, पण घरच्यासारखं जेवण मिळणं अवघड आहे. तो म्हणाला, मग तुम्हीच मला 2 वेळचा डबा देऊ शकाल का? मी तुम्हाला पैसे देईन जेवढे सांगाल तेवढे. मी हसत नकार दिला, अरे, मी स्वतःसाठीच जेमतेम जेवण बनवते. मला इतका वेळ कुठे मिळतो? पण तो गंभीरपणे म्हणाला, तुम्ही विचार करा, मला खरंच गरज आहे. मी तो विषय तिथेच सोडला आणि घरी गेले. घरी संजयला सांगितलं. तो म्हणाला, नमिता, तो एक एकटा मुलगा आहे. आपण थोडं जेवण वाढवू शकतो. त्याला मदत होईल. मला त्याचं म्हणणं पटलं. दुसऱ्या दिवशी मी विकासला म्हणाले, विकास, तुला घरगुती जेवण हवं होतं ना? उद्यापासून मी तुला डबा देईन. तो खुश झाला आणि म्हणाला, हो, मी तुम्हाला महिन्याला 2000 रुपये देईन. असं सुरू झालं. विकास सकाळी चहा घ्यायला यायचा, डबा घेऊन जायचा. त्याला माझं जेवण खूप आवडायचं. तो नेहमी कौतुक करायचा. असा बराच काळ गेला. पण एके दिवशी तो 2 दिवस दुकानात आलाच नाही. डबा वाया गेला. मला काळजी वाटली. मी त्याची चौकशी करायचं ठरवलं आणि दुकानासमोरच्या इमारतीत गेले. तिथल्या रखवालदाराने सांगितलं की विकास दुसऱ्या मजल्यावर राहतो. मी तिथे गेले आणि दार ठोठावलं. त्याने हळूच दार उघडलं. मी म्हणाले, विकास, 2 दिवस झाले तू डबा घेतला नाहीस, काय झालं? तो म्हणाला, माझी तब्येत ठीक नाही म्हणून आलो नाही. मी डबा दिला आणि म्हणाले, बरं, हा डबा घे, काळजी घे. तेवढ्यात त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, नमिता, मला तुम्ही खूप आवडता. मी रोज तुमच्या दुकानात येतो कारण तुम्ही मला खूप छान वाटता. मला तुमच्याशी लग्न करायचंय. मी थक्क झाली. मी 30 वर्षांची, लग्नाला 1 वर्ष झालेलं, आणि हा 22 वर्षांचा मुलगा मला असं काही बोलतोय. मी त्याला समजावलं, विकास, हे काय बोलतोस? माझं लग्न झालेलं आहे. माझा नवरा आहे, संसार आहे. हे शक्य नाही. पण तो ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला, मला काहीही करायचे, पण तुम्ही माझ्याशी राहा. मी तुम्हाला हवं तेवढं सगळं देईन. मी घाबरले. मी निघायला निघाले, पण त्याने मला रोखलं. त्याने मला जबरदस्तीने जवळ ओढलं आणि चुंबन घ्यायला सुरुवात केली. मी विरोध केला. विकास, सोड, हे चुकीचं आहे, मला जाऊ दे. पण तो थांबला नाही. त्याच्या भावनांच्या ओघात मीही क्षणभर कमजोर झाले. मला तो थोडा आवडत होता, त्याची काळजी वाटायची, पण हे सगळं चुकीचं होतं. त्याने मला बेडवर ओढलं आणि त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दबाव टाकला. मी विरोध करत होते, पण शारीरिक आणि भावनिक दबावात मी हार मानली. त्याने त्याच्या इच्छा पूर्ण केल्या. माझं शरीर गरम झालं, मन गोंधळलं. मी स्वतःला सावरलं आणि म्हणाले, विकास, हे पुरे आहे, मी जातीये. हे कधीच घडलं नाही असं समज. पण तो पुन्हा आडवा आला. त्याने पुन्हा मला पकडलं, भिंतीवर ढकललं आणि पुन्हा त्याच्या इच्छा पूर्ण केल्या. शेवटी मी स्वतःला सावरलं, बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ झाले आणि डबा घेऊन निघाले. तो प्रसंग मी विसरायचं ठरवलं. माझ्या पतीला, संजयला, ह्याबद्दल काहीच सांगितलं नाही. पण विकासचा हट्ट वाढत गेला. तो मला रोज भेटायचा, मागे लागायचा. एकदा तर तो थेट माझ्या घरी आला. संजयने त्याला पाहिलं. त्यांच्यात भांडण झालं. संजयला सगळं कळलं नाही, पण त्याला शंका आली. मी घाबरले. शेवटी मी विकासच्या कुटुंबियांना सांगितलं. त्यांनी त्याला परत गावी नेलं आणि त्याचं शिक्षण बंद केलं. हा अनुभव माझ्यासाठी खूप मोठी शिकवण होती. शहरात व्यवसाय करणाऱ्या अनेक महिलांना अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो. मी विकासला थोडं पसंत करत होते म्हणून माझ्याकडून चूक झाली. पण क्षणिक सुखासाठी आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ येऊ नये. माझ्यासारख्या अनेक महिलांना माझी एकच सल्ला आहे, सतर्क रहा. चुकीच्या गोष्टींना वेळीच नकार द्या.
क्षणिक सुखासाठी आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ येऊ नये. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.